नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, आपण त्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं व तुमचा एकही व्हिडिओ मिस होत नाही. तर पहा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? या निर्देशांकामध्ये भारत एकूण 64 देशांच्या यादीत 40व्या क्रमांकावर आहे व गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये भारताच्या क्रमवारीमध्ये 3 स्थानांनी घसरण झालेली आहे. याआधी 2022 मध्ये भारत यामध्ये 37व्या स्थानी होता व यावर्षी आता 40व्या स्थानी आलेला आहे. आणि ही जी रँकिंग आहे ही कोणाद्वारे प्रकाशित केली जाते, तर इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटद्वारे 1989 पासून ही रँकिंग प्रकाशित केली जाते. यामध्ये पहिल्या 5 क्रमांकावर कोणते देश आहेत, तर पहिल्या क्रमांकावर डेन्मार्क आहे, दुसऱ्यावर आयर्लंड, तिसऱ्यावर स्वित्झर्लंड, चौथ्यावर सिंगापूर आणि 5व्या क्रमांकावर नेदरलँड हा देश आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, 7 प्रबळ नागा समुदायांच्या संघटनांद्वारे नागालँडमधील पूर्वेकडील 6 जिल्ह्यांना मिळून कोणत्या नवीन राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात येत आहे? तर या 6 जिल्ह्यांना एकत्र करून फ्रंटियर नागालँड या नवीन राज्याच्या निर्मितीची मागणी या 7 प्रबळ नागा समुदायांद्वारे करण्यात येत आहे. व मित्रांनो, ज्यावेळेस ही मागणी जोर धरत होती त्यावेळेस केंद्र सरकारनं काय केलेलं आहे, तर या 6 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या एका स्वायत्त परिषदेच्या निर्मितीचा प्रस्ताव केंद्र सरकारनं ठेवला होता व आता त्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी नागालँड सरकारने 30 जून रोजी एका बैठकीचं आयोजन केलेलं आहे. यासाठी हा मुद्दा चर्चेमध्ये आला होता. आता जे 6 जिल्हे आहेत त्यांची नावे सुद्धा आपण पाहून घेऊया. यामध्ये मोन, लॉंगलेक, तुएनसांग, शमाटोर, नोकलाक आणि किफिरे या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि मॅपमध्ये जो निळा भाग दिसत आहे या एवढ्या भागाचा मिळून फ्रंटियर नागालँड बनवण्याची मागणी नागा समुदायाद्वारे करण्यात येत आहे. आणि ही मागणी कधीपासून करण्यात येत आहे, तर 2010 पासून ही मागणी करण्यात येत आहे. डेट सुद्धा लक्षात ठेवा, 2010 पासून ही मागणी करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, युनायटेड नेशन्स ऑफ आउटर स्पेस अफेअरच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता या UNOOSAच्या संचालकपदी भारतीय वंशाच्या आरती होला मैनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय नाव आहे यांचं, तर आरती होला मैनी असं यांचं नाव आहे व त्यांची नियुक्ती संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी कोणाची जागा घेतलेली आहे, तर इटलीच्या सोमेनेटा पिप्पो यांची जागा आरती मोनी यांनी घेतलेली आहे. आरती मेनी यांच्याकडे व्यवस्थापकीय आणि वकिली असाइनमेंटसह अवकाश क्षेत्रातील 25 वर्षाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी याआधी नॉर्थ स्टार आर्ट स्पेसमध्ये शाश्वतता धोरण आणि प्रभाव या कार्यकारी उपाध्यक्षाची भूमिका निभावलेली आहे. याबरोबरच ग्लोबल सॅटेलाइट ऑपरेटर असोसिएशनमध्ये 18 वर्षे महासचिव म्हणून कार्य केलेलं आहे आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल फ्युचर काउन्सिलच्या त्या सदस्या देखील होत्या व फोरम युरोपच्या वरिष्ठ अवकाश धोरण सल्लागार म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि पंजाबी या भाषा सुद्धा अवगत आहेत. आता ही जी युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर आउटर स्पेस अफेअर्स आहे याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 13 डिसेंबर 1958 मध्ये याची निर्मिती करण्यात आलेली आहे व याचं मुख्यालय ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे आहे. अलीकडेच आपण पाहिलेलं आहे, व्हिएन्ना हे शहर राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये कोणत्या विद्यापीठाने प्रथम स्थान पटकावले आहे? तर या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये MIT म्हणजेच मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. यामध्ये या विद्यापीठाला एकूण किती गुण देण्यात आलेले आहेत, तर 100 इतके गुण देण्यात आलेले आहेत व हे विद्यापीठ अमेरिकेमधील विद्यापीठ आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर UK मधील युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज आहे, तिसऱ्यावर UK मधीलच युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आहे, चौथ्या क्रमांकावर US मधील हार्वर्ड युनिव्हर्सिटी व 5व्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे. मित्रांनो, लक्षपूर्वक पाहिल्यास आपल्याला असं आढळून येईल की या ज्या 5 युनिव्हर्सिटी आहेत यापैकी 3 युनिव्हर्सिटी या अमेरिकेमधील आहेत तर 2 विद्यापीठे हे UK मधील आहेत. व मित्रांनो, आता प्रथमच या रँकिंग मध्ये भारतीय संस्थाने पहिल्या 150 मध्ये स्थान मिळवलेलं आहे. पहिल्या 150 मध्ये स्थान मिळवणारी संस्था कोणती आहे, तर IIT बॉम्बेने या क्रमवारीमध्ये 149वे स्थान पटकावलेलं आहे. या आधीच्या रँकिंग मध्ये IIT बॉम्बे ही 172व्या स्थानी होती व यावेळेस 23 स्थानांनी प्रगती करत IIT बॉम्बेने 149वे स्थान पटकावलेलं आहे. तसेच पहिल्या 200 विद्यापीठामध्ये भारतातील 2 विद्यापीठे आहेत. एक झालं IIT बॉम्बे तर दुसरं कोणतं आहे, तर IIT दिल्ली यामध्ये 197व्या स्थानी आहे.
व मागच्या वर्षी 155व्या स्थानी असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या क्रमवारीमध्ये यावर्षी घसरण झालेली आहे व हे विद्यापीठ 225व्या क्रमांकावर आलेलं आहे. तसेच मित्रांनो, या वर्षीच्या रँकिंगमध्ये 45 भारतीय विद्यापीठांनी या रँकिंगमध्ये स्थान पटकावलेलं आहे व प्रथमच आता 4 नवीन विद्यापीठे सुद्धा यात सामील झालेली आहेत. ही विद्यापीठे कोणती आहेत? तर यामध्ये पेट्रोलियम आणि ऊर्जा अभ्यास विद्यापीठ, चितकारा विद्यापीठ, गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ आणि भारतीय सांख्यिकी संस्था या 4 नवीन विद्यापीठांचा समावेश आहे. व पहिल्या 500 युनिव्हर्सिटीमध्ये भारतातील किती युनिव्हर्सिटीचा समावेश आहे? तर 11 युनिव्हर्सिटीचा समावेश आहे. आणि ही जी QS वर्ल्ड रँकिंग आहे ही याची 20वी आवृत्ती होती व यामध्ये एकूण 1500 संस्थांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. ऊर्जा मंत्रालयाने भारतीय उद्योगात ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी रिकामी जागा या उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ऊर्जा मंत्रालयाने भारतीय उद्योगात ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी उत्प्रेरक या केंद्राची स्थापना केलेली आहे. आता इथे उत्प्रेरकचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. उत्प्रेरक म्हणजे उन्नत तकनिकी प्रदर्शन केंद्र असे याचं पूर्ण स्वरूप आहे व या केंद्राचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं? तर केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री कृष्ण पाल यांच्या हस्ते 26 जून रोजी दिल्लीमधील बदरपूर येथे या केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि जर असं विचारलं की या केंद्राची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आलेली आहे, तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीद्वारे या केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, त्यासाठी यामधील एक एक पॉइंट नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर आर्टेमिस अकॉर्ड्सवर स्वाक्षरी करणारा भारत कितवा देश ठरला आहे? तर आर्टेमिस अकॉर्डवर स्वाक्षरी करणारा भारत हा 27वा देश ठरलेला आहे. आणि भारतातर्फे या करारावर कोणी स्वाक्षरी केलेली आहे? तर अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. या आर्टेमिस विषयी सांगायचं झालं तर नासाने 2020 मध्ये इतर 7 देशांच्या सहकार्याने या आर्टेमिस अकॉर्डची स्थापना केलेली आहे. आणि हे जे आर्टेमिस अकॉर्ड्स आहे हे 1967च्या आउटर स्पेस ट्रीटीवर आधारित आहे व या अंतर्गत 2025 पर्यंत मानवांना चंद्रावर परत पाठवण्याचा अमेरिकन नेतृत्वाचा प्रयत्न आहे. मित्रांनो, आता हे जे आर्टेमिस अकॉर्ड्स आहेत याचे संस्थापक देश कोणते आहेत यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यांच्या संस्थापक देशामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, जपान, लक्झेंबर्ग, संयुक्त अरब अमिराती, UK आणि अमेरिका या 8 देशांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 6 पहा. जगातील सर्वात वृद्ध नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर जॉन गुडिनफ यांचं नुकतंच वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. तर त्यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच त्यांना रसायनशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि त्यांना नोबेल पारितोषिक कधी देण्यात आलेलं आहे? तर 2019 मध्ये वयाच्या 97व्या वर्षी लिथियम बॅटरीच्या विकासामधील योगदानासाठी त्यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच हे जे गुडिनफ आहेत हे टेक्सास विद्यापीठात अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. कोणत्या विद्यापीठामध्ये? तर टेक्सास विद्यापीठामध्ये ते कार्यरत होते. याबरोबरच मित्रांनो अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. नुकतंच आता सिस्टर एम सिरिल मुनी यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. यांचा जन्म आयर्लंड मधील आहे व त्या 1956 मध्ये भारतातील कोलकाता शहरामध्ये आल्या होत्या. आणि त्यांनी 1983 मध्ये इंद्रधनुष्य या प्रकल्पाची सुरुवात केली होती. या अंतर्गत इंग्रजी माध्यमातील मुले शाळा संपल्यानंतर शाळा बाह्य व आर्थिकदृष्ट्या मागास मुलांना शिकवण्याचं कार्य करत. तसेच त्यांना त्यांच्या कार्यासाठी 2007 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. आता नुकतेच कॅरिकोस मित्सोटाकिस हे कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर कॅरिकोस मित्सोटाकिस ग्रीस या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. आता झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला 300 सदस्यांच्या संसदेत 158 जागाचे बहुमत मिळालेले आहे. आणि हे जे कॅरिकोस मित्सोटाकिस आहेत हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत? तर न्यू डेमोक्रेसी या पक्षाचे ते नेते आहेत. आणि त्यांचे वडील सुद्धा याआधी ग्रीसचे पंतप्रधान होते. त्यांच्या वडिलांनी 1990च्या दशकामध्ये पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. कोणत्या संघाने एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे? तर आता हा जो विक्रम आहे हा नेदरलँडच्या संघाने केलेला आहे. नेदरलँडच्या अष्टपैलू खेळाडू लोगान व्हॅन बिकने सुपर ओव्हरमध्ये एकूण 30 धावा केलेल्या आहेत आणि आतापर्यंतच्या या सुपर ओव्हरमधील सर्वाधिक धावा ठरलेल्या आहेत. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी कोणत्या शहरात
अत्याधुनिक BSF हॉकी टर्फ मैदानाचे उद्घाटन केले आहे? तर आता हे जे अत्याधुनिक BSF हॉकी टर्फ मैदान आहे याचं उद्घाटन पंजाब मधील जालंधर शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, जालंधर या शहराविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. जालंधर हे शहर क्रीडा साहित्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर आहे आणि या शहरामधून मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा साहित्याची निर्यात करण्यात येते व हे भारतातील निर्यात विकास केंद्र देखील आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा. हॉकी इंडियाने कनिष्ठ महिला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर आता हॉकी इंडियाने कनिष्ठ महिला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून तुषार खांडकर यांची नियुक्ती केलेली आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतातील पशु आरोग्य क्षेत्रातील नियामक मंजुरी प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि हे पोर्टल कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेलं आहे हे देखील कमेंटमध्ये सांगा. आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.